एक थेंब पाणी राहत नाही दिसत। तसं आपली जर वृत्ती बदलली नाही तर ज्ञान नळी, काल मी सांगितलं तसं, नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, नळी सोनारे फुंकल्यावर इकडून तिकडे वारं निघून जातं, तसं ते वारं गेलं निघून, काय उपयोग नाही। सच्चाई आली पाहिजे, सचोटी आली पाहिजे, निरपेक्षता आली पाहिजे, अहंता ममता गेली, झाला तो शांती रूपची, त्याची अहंता गेली पाहिजे, त्याची ममता गेली पाहिजे, तर तिथे शांती निर्माण होते, समाधान निर्माण होतो। म्हणून माऊली म्हणतात, या लागी सुमनो आणि शुद्धमती, जो निंदको अनन्य गती, पैगा गौप्य ही परी तया प्रती, चावळी जे सुखे। तर कसा भक्त असला पाहिजे, साधक कसा असला पाहिजे, ते या ठिकाणी माऊलींनी सांगितलंय। जो साधक आहे माऊलींच्या मताप्रमाणे, हे गुरुचं नाव रामकृष्ण, माऊलींचं जे म्हणणं आहे की शिष्य हा अर्जुनासारखा असावा, तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासे पात्र होईजे। त्याचं अवधान जे आहे ना, त्याचं जे लक्ष आहे ना, तर भगवंत काय सांगतात, जसं पक्षाला दाणे टाकल्यानंतर एक ना एक दाणं ते कुठं पडलाय, मातीत असलं तरी ते बरोबर खात, खाऊन घेतं, ते एकही दाणं खाली शिल्लक राहत नाही, आपल्याला दिसत नाही पण त्यांना ते बरोबर दिसतं, ते टिपून घेतात लक्षपूर्वक। तसं ज्ञान जे आहे ना, जे ज्ञान मी दिलंय, भगवंत म्हणतात अर्जुनाला, ते ज्ञान अर्जुन काय करतोय, लक्षपूर्वक अगदी सगळं ऐकतोय, हो, त्याचं ध्यान जे आहे ते ध्यान विचलित होत नाही अर्जुनाचं। म्हणून भक्त कसा असला पाहिजे, भगवंत सांगतात की प्रशस्त अंतःकरणाचा असला पाहिजे, त्याला रात्रंदिवस तेच पाहिजे, जागृती स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, बाकीच्या गोष्टीचं काही घेणं नाही, मग आयुष्य गेलं सगळं, आता काय गेलं वाहून पाणी, पर तिकडे मिळालं समुद्राला जाऊन, आता दिवस चारी खेळी मिळी, आता हे 4 दिवस राहिलेत, हे 4 दिवस तरी निदान त्याच्याशी एकरूप हो, अंतःकरण प्रशस्त करा, संकुचित नका ठेवू, हे माऊलींना सांगायचं आहे। माऊली म्हणतात की भक्त हा प्रशस्त अंतःकरणाचा असला पाहिजे। पुढं काय म्हणतात ते, तर शुद्धमती, मती म्हणजे काय, मती म्हणजे बुद्धी, आपली बुद्धीच चालत नाही, हो, लोक म्हणतात काय हेंड सारखं आहे, हेंड म्हणतात शब्द आहे मराठी, त्याची बुद्धी चालत नाही, आहे तेवढ्या जागेतच त्याचं काही का नाही, पण ती बुद्धी कशी पाहिजे,
ती सुद्धा शुद्ध असली पाहिजे. म्हणजे तिच्या ठिकाणी द्वैत भाव यायला नको. हा वेगळा, मी वेगळा, तो वेगळा, हा नको, तो नको, तो पाहिजे. इथं ते नाही आहे वारकऱ्यामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये ते नाही. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीचं नाव घ्यायचं म्हणल्यावर सगळ्याला अधिकार येतो नाव घ्यायचं देवाचं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. सगळ्यांनी घ्या. तुकाराम महाराज म्हणतो सगळ्यांनी नाव घ्या. हो, इथं ते नाही आहे. ही संपत्ती कोणती वेगळी आहे, ही जमीन वेगळी आहे, ही जागा वेगळी आहे नामाची. ती सगळ्यांना मोफत आहे ना, मुक्त आहे ना. दुसरीकडे गेलं तर तुम्हाला पैसे खर्च करावं लागेल काही गोष्टी घ्यायच्या म्हणलं तर, आहे का नाही. चित्रपटाला 3 तास बसायचं म्हणल्यानंतर तिकीट काढावं लागलं 150 रुपयाचं, 200 रुपयाचं, 500 रुपयाचं, ब्लॅकने 1000 रुपयाचं. 3 तास बसायचं. आणि 3 तास बसून नाही म्हणतात नसतं पाहिलं तर बरं झालं असतं, आहे का नाही. इथं 20 मिनिटं असतं, 30 मिनिटं असतं, किंवा अर्धा तास, 1 तास. पण हे ज्ञान आणि ते ज्ञान, ते ज्ञान क्षणभंगूर आहे, ते संपून जाणार आहे, ते दुःखकारक आहे, हे सुखकारक आहे. माणूस बदाम नाही खाणार, काजू खाणार नाही, हॉटेलला जाऊन भजे खाईन, आहे का नाही. आणि तेवढेच पैशाचे जर दररोज बदाम खाल्ले, काजू खाल्ले तर काही बिघडलं का, शरीराला पुष्टी मिळेल का नाही. 1 चमच्यावर दररोज तूप खाल्लं तर काय बिघडलं का. पण ते नाही खायचं, जे अपायकारक आहे ते घेईल. चहा घेऊ नको म्हटलं तर घेऊन नाही, चहा आपल्यासारख्याला काय 2 नाही 4 द्या. आणि डायबिटीज झाल्यावर मग हो नसतं घेतला तर बरं झालं असतं, त्यावेळेस लय चहा पिलो, आता झाला डायबिटीस. मग ते ज्ञान, ते जे ज्ञान आहे ते ज्ञान दुःखकारक आहे अशा आहे. आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान सुखकारक आहे.